नमस्कार मित्रांनो, आपल्या स्पोकन इंग्लिशच्या विशेष सत्रात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला डे 3 आहे. मला खात्री आहे की पहिल्या दिवशी जे आपण 10 महत्त्वाचे शब्द शिकलो त्याची प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करत असाल, राईट? बघा, इंग्रजी शिकणं म्हणजे काय एका रात्रीत होणारी जादू नाहीये. त्यासाठी रोज थोडा वेळ आणि सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. आणि नवीन भाषा शिकताना सर्वात आधी काय लागतं? तर आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासाचा भक्कम पाया घेऊन आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय कव्हर करणार आहोत, जो तुम्हाला पावलोपावली उपयोगी पडणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की असा कोणता विषय आहे, तर तो म्हणजे स्वतःची ओळख करून देणं. बऱ्याचदा शाळा, कॉलेज, नोकरीची मुलाखत किंवा अगदी नवीन लोकांमध्ये गेल्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. आणि हे ऐकलं की अनेकांच्या पोटात थोडा गोळा येतो, होय ना? इंग्रजीत नेमकं काय आणि कसं बोलायचं हा प्रश्न सतावतो. पण तुम्हाला एक गंमत सांगू, मानसशास्त्र असं सांगतं की समोरची व्यक्ती अवघ्या पहिल्या 7 सेकंदातच आपल्याबद्दल तिचं मत बनवत असते. त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन उत्तम असणं लिटरली खूप महत्त्वाचं आहे. पण काळजी करू नका, आज आपण असा एक फुल प्रूफ 5 स्टेप्सचा फॉर्म्युला पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची पहिलीच छाप अगदी परफेक्ट पडेल. तर ही प्रक्रिया खरोखर किती सोपी असू शकते हे आपण आता समजून घेऊया. इंग्रजीत स्वतःची ओळख करून देताना या 5 गोष्टी एका विशिष्ट क्रमाने सांगायच्या असतात. ग्रीटिंग, नेम, लोकेशन, प्रोफेशन किंवा एज्युकेशन आणि शेवटी हॉबीज. हा सिक्वेन्स एकदा डोक्यात फिट बसला ना की मनातील भीती कायमची निघून जाते. अनेकदा होतं काय, घाईघाईत काय बोलावं हे सुचत नाही आणि मन पूर्ण ब्लँक होतं. पण आपल्याकडे असा एक आराखडा किंवा चेकलिस्ट तयार असली की आपण न अडखळता सलग बोलू शकतो. चला तर मग सुरू करूया पहिल्या स्टेपपासून. पहिली स्टेप आहे ग्रीटिंग, म्हणजेच संवादाची सुरुवात किंवा अभिवादन. सुरुवातीला हॅलो किंवा वेळेनुसार गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग म्हणायचं असतं. आता तुम्ही म्हणाल, ह्यात काय विशेष? तर मित्रांनो, योग्य अभिवादन केल्याने समोरच्या व्यक्तीला आदर दिल्यासारखं वाटतं आणि संवादाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह होते. इथे एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मित्रांमध्ये हाय नक्कीच चालू शकतं, पण ऑफिस, कॉलेज किंवा मुलाखतीसारख्या फॉर्मल ठिकाणी नेहमी हॅलो किंवा गुड मॉर्निंग ह्याच शब्दांचा वापर करायचा. हा एक छोटा बदल तुमचं प्रोफेशनलिझम दाखवून देतो. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या स्टेपवर, तुमचं नाव. स्वतःची ओळख सांगताना नेहमी माय नेम इज आणि पुढे तुमचं नाव किंवा आय एम आणि तुमचं नाव यात स्टँडर्ड वाक्यांचा वापर करायचा. उगाचच अवघड किंवा गुंतागुंतीची वाक्य वापरण्यापेक्षा या साध्या रचनांचा वापर केला तर बोलण्यात अधिक स्पष्टता येते आणि आपला आत्मविश्वासही एकदम छान झळकतो. पण थांबा, इथेच एक खूप कॉमन आणि मोठी चूक पाहायला मिळते, जी अनेकदा नकळत आपल्याकडून होते. अनेक लोक स्वतःचं नाव सांगताना मायसेल्फ राहुल किंवा मायसेल्फ लावून नाव सांगतात. पण व्याकरणाच्या नियमानुसार मायसेल्फ हा शब्द कर्ता किंवा सब्जेक्ट म्हणून कधीच वापरता येत नाही. त्यामुळे मायसेल्फने स्वतःची ओळख करून देण्याची ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. ती अगदी कटाक्षाने टाळायला हवी. यापुढे नेहमी लक्षात ठेवायचं की माय नेम इज राहुल याच योग्य पद्धतीने नाव सांगायचं आहे. तिसरी स्टेप आहे लोकेशन. आपण कुठून आलो आहोत हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा संवादात एक प्रकारचं कनेक्शन निर्माण होतं आणि यासाठी अतिशय साधी आणि सरळ वाक्यरचना आहे. आय एम फ्रॉम आणि पुढे तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव, जसं की आय एम फ्रॉम पुणे किंवा आय लिव्ह इन मुंबई. हे साधंसं वाक्य तुमचं मूळ स्थान अगदी स्पष्टपणे समोरच्यापर्यंत पोहोचवतं आणि पुढच्या गप्पांसाठी एक छान विषय मिळतो. चौथी स्टेप म्हणजे प्रोफेशन किंवा एज्युकेशन. आपण सध्या काय करतोय हे यातून स्पष्ट करायचं असतं. जर तुमचं शिक्षण सुरू असेल तर अगदी सरळ आय एम अ स्टुडंट म्हणायचं. आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर आय वर्क ॲज अ आणि पुढे तुमच्या पदाचं नाव सांगायचं. उदाहरणार्थ आय वर्क ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा आय वर्क ॲज अ टीचर. या साध्या वाक्यांमुळे आपण नेमके काय करतो याचा अचूक मेसेज समोरच्या व्यक्तीला जातो. आणि आता आपण आलोय 5व्या आणि शेवटच्या स्टेपवर, हॉबीज म्हणजेच तुमचे छंद. स्वतःच्या छंदांबद्दल बोलल्याने तुमच्या इंट्रोडक्शनला एक छान पर्सनल टच मिळतो. जर तुमचे एकापेक्षा जास्त छंद असतील, जसे की वाचन करणं आणि क्रिकेट खेळणं, तर माय हॉबीज आर रीडिंग अँड प्लेइंग क्रिकेट असं म्हणायचं. पण जर एखादाच छंद असेल तर माय हॉबी इज कुकिंग. याप्रमाणे अगदी सोपी वाक्यरचना करायची आहे की नाही सोपं? आता हे सगळं एकत्र केल्यावर किती सुंदर आणि प्रभावी इंट्रोडक्शन तयार होतं ते आपण एका उदाहरणातून बघूया. ऐका हा. हॅलो, गुड मॉर्निंग. माय नेम इज राहुल. आय एम फ्रॉम नाशिक. आय एम अ स्टुडंट. माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट अँड रीडिंग बुक्स. थँक्यू. बघा, हे पूर्ण इंट्रोडक्शन ऐकल्यावर लक्षात येतं की ते किती सोपं, नॅचरल आणि पॉलिश्ड वाटतंय. कुठे अडखळल्यासारखं वाटत नाहीये ना?
या 5 सोप्या स्टेप्स वापरून दिलेली ओळख नक्कीच एक जबरदस्त छाप पाडते. मित्रांनो, आता वेळ आली आहे प्रॅक्टिसची. आजचा तुमचा होमवर्क असा आहे की हाच 5 स्टेप्सचा फॉर्म्युला वापरून प्रत्येकाने स्वतःची ओळख तयार करायची आहे. ती खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून दाखवा. कारण बघा, केवळ ऐकून कोणतीच भाषा शिकता येत नाही, तर ती स्वतः लिहून आणि बोलून पाहणं अत्यंत गरजेचं असतं. मी प्रत्येकाची कमेंट तपासून पाहणार आहे. आणि हो, उद्याच्या डे 4च्या सत्रात आपण इंग्रजीत हो किंवा नाहीमध्ये प्रश्नोत्तरे कशी करायची, म्हणजेच येस नो क्वेश्चन्स कसे विचारायचे हे शिकणार आहोत. ते तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग सर्वजण स्वतःची ओळख इंग्रजीत तयार करायला आणि शेअर करायला अगदी रेडी आहेत ना? मला खात्री आहे की या विशेष सत्रातील माहिती तुम्हाला इंग्रजी सुधारण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरत असेल. जाता जाता या एका प्रश्नावर नक्की विचार करा. केवळ आत्मविश्वासाने दिलेली स्वतःची पहिली ओळख भविष्यात यशाची किती मोठी दारे उघडू शकते आणि लोकांसमोर स्वतःला उत्तमरित्या मांडण्याची कला किती नवीन संधी निर्माण करू शकते याचा नक्की विचार करा. आणि न घाबरता प्रॅक्टिस करत रहा. उद्याच्या नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या लेसनमध्ये आपण पुन्हा भेटूया.